नमस्कार मित्रांनो, पोस्ट मार्केट अनालिसिस मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज मॉर्निंगला आपण तुम्हाला काही लेवल्स दिले होते आणि 5 मिनिटची कॅन्डल क्लोजिंग नंतर तुम्हाला सांगितलं होतं इथे की जर ही लेवल क्रॉस होत असेल आणि मार्केट सस्टेन करत असेल. आता सस्टेनचा अर्थ काय होतो माहिती आहे का? 5 मिनिटच्या कॅन्डलवरती मार्केट सस्टेन करायला हवं. म्हणजे कुठलीही लेवल जर तुम्हाला दिली जात असेल, ही लेवल असेल सपोज, तर यावरती 5 मिनिटाची कॅन्डल सस्टेन करायला हवी या पद्धतीने. आता ही लेवल दिलेली आहे ब्लॅक लाईन, तर यामध्ये आपण काय बोलतोय की जर ही लेवल तोडत आहे आणि 5 मिनिटाची कॅन्डल सस्टेन होत आहे, तर याचा अर्थ काय, आपण पुढसाठी जाऊ शकतो. मग आपण हा ट्रेड घेणार कसा? तर आपला एंट्री पॉइंट हा असणार आणि टार्गेट आपलं हे 70 पॉईंटचं होतं आणि जो एस एल असणार आहे तुमचा असणार आहे 8 पॉईंटचा 9 पॉईंटचा. पण प्रॉब्लेम असा झाला की आपण हा ट्रेड इथे एक्झिक्यूट नाही करू शकलो, कारण मार्केटनी सरळ फॉल दिलेला आहे. तो आपल्याला मार्केटने एंटर नाही होऊ दिलेला आहे. त्यामध्ये जी एंट्री बनते आपली ती इथे बनते, कारण की 5 मिनिटची कॅन्डल इथे क्लोज होते आणि या कॅन्डलच्या क्लोजिंगला मग आपण एंटर करणार. तर ऑलरेडी आपला खूप चांगला मूव्ह गेलेला राहतो. मग अशा वेळेस आपला जो एस एल बनतो तो फार मोठा बनतो. याच कॅन्डलचा हाय हा बनणार आपला एस एल. आता जर हा एस एल आणि जर एंट्री पॉइंट हा बनत असेल तर बघा तुम्ही 40 पॉईंटचा एस एल बनतो आपला. तर इतका मोठा एस एल घेणं आपण जनरली प्रिफर नाही करत. 20 पॉईंट पर्यंत ओके आहे. आणि टार्गेट जर बघितलं तर मार्केटने किती दिलं बघा, 1:1 पकडून चला. 60 पॉईंटचं टार्गेट दिलेलं आहे, पण तेवढ्या डॉट टू डॉट पकडणं जरासं इम्पॉसिबल होऊन जातं. तर 40 पॉईंट आरामशीर पकडले जाऊ शकले असते, राईट ना. ही लेवल आपण इथे 40 पॉईंट्स कॅच करू शकलो असतो. तर जे अग्रेसिव्ह ट्रेडर आहेत ते इथे एंटर करू शकले असते प्रॉपर पद्धतीने. ऑफ मार्केटमध्ये तुम्हाला हे फार सोपं वाटतं, पण जेव्हा लाईव्ह चालू राहतं त्या मोमेंटला जर तुम्ही याचे मोमेंटम बघितले असाल तर तुमच्या लक्षात आलं असेल की मोमेंटम जे होते ते फार खराब होते मार्केटचे. मार्केट ओपन होत आहे, वर जात आहे, डायरेक्ट खाली पडतं, अंडरस्टँड, डायरेक्ट वरती येतं. तर हे जे मोमेंटम आहे हे मोमेंटम जरासे रॉंग जातात, बिकॉज बनतं. इतके मोठे मोठे मोमेंटम जेव्हा मार्केट होतं तर व्हॉलॅटिलिटी जास्त आहे असं समजायचं आणि मार्केटच्या दूर राहायचं. म्हणून मग तुम्हाला मी सांगितलं होतं इथे की थोडंसं दूर राहा मार्केटच्या. जर तुम्ही ट्रेड घेतला असेल तर प्रॉफिट बुक करून टाका, अदरवाईज स्टे अवे. प्रॉपर प्राइस ॲक्शन बनवू द्या, त्यानंतर मार्केटमध्ये आपण जाऊया. मग हा मूव्ह झालेला, हा मूव्ह कॅप्चर करण्याचा काही संबंध येत नाही. त्यानंतर हा मूव्ह एकदम अनपेक्षित मूव्ह आहे. तोही मूव्ह जर आपण लिमिट ऑर्डर किंवा असेल लिमिट ऑर्डरचा वापर केला, स्टॉप लिमिट ऑर्डरचा, तरच पॉसिबल होतात. म्हणजे जर सिस्टममध्ये आपण टाकून ठेवली असेल एंट्री तरच तो ट्रेड घेता येतो, अदरवाईज तो डिफिकल्ट बनतो. त्यानंतर हा जो शार्प रिव्हर्सल आला, म्हणजे ह्या अशा गोष्टी आहेत की ज्या कॅच करणं डिफिकल्ट जातात, कारण की मोमेंटम जर एवढा भारी होत असेल मार्केटमध्ये तर रिस्क जास्त असतं. मग आपण म्हणून आपण तुम्हाला सांगितलं होतं की जे नवीन लोक आहेत त्यांनी थोडंसं दूर राहिलेलं बरं. एक प्रॉपर मोमेंटमची आपल्याला अपेक्षा होती. मग प्रॉपर मोमेंटम आपल्याला मिळाला का? नंतर आपण मार्केट एक या वेजमध्ये साईडवेज राहिला. हा जो बॉक्स आहे आपला, आपण तुम्हाला ट्रेड दिला होता या पद्धतीचा, ज्यामध्ये आपण तुम्हाला सांगितलं होतं की जर मार्केट या पद्धतीने मूव्ह करत असेल सपोज, तर आपण काय करू शकतो, कॉलचा ट्रेड घेऊ शकतो. आता ही लेवल झालेली आहे, या लेवलबद्दल नाही बोलतोय आपण. आता ही जी लेवल तुम्हाला इथे दिसते या लेवलबद्दल वी आर टॉकिंग की मार्केट इथनं होऊ शकतं वर जाईल, 5 मिनिटची कॅन्डल क्लोज करून देईल आपल्याला आणि त्यानंतर मार्केट वरती निघून जाईल. पण मार्केटने बघा सिंगल कॅन्डलमध्येच क्लोज केलं. मग आता ही 5 मिनिटची कॅन्डल क्लोज झाली तर मग आपण लगेच ट्रेड घेणार का इथे? तर आपण नाही घेणार, बिकॉज ही कॅन्डल बघा तुम्ही, ही जी कॅन्डल बनलेली आहे हिची 0.5 ची लेवल पाहिजे आपल्याला, फक्त एवढं, बाकी सगळं नाही पाहिजे.
तर ही 0.5 ची लेवल बनतं. म्हणजे 50% पेक्षा कॅन्डल क्लोज आहे का वरती तर नाही आहे डेफिनेटली, फक्त 20% शेंडाच आपल्याला इथे मार्केटमध्ये दिसतोय क्लोज झालेला. म्हणून मग आपल्याला नेक्स्ट कॅन्डलच्या कन्फर्मेशनसाठी थांबायचं असतं. आणि नेक्स्ट काय झालेलं आहे बघा, मार्केटमध्ये सरळ फॉल आलेला आहे इथनं डायरेक्ट, सरळ मार्केट खाली पडलं. अंडरस्टँड? तर म्हणजे आपण इथे बायचा ट्रेड नाही करू शकलो, मार्केटने आपल्या लेवलला रिस्पेक्ट नाही केलेला. मग आपण तुम्हाला दुसरा ट्रेड दिलेला, मार्केटचं डायरेक्शन आपण प्रेडिक्ट करण्याचा प्रयत्न केला की जर या पद्धतीने मार्केट मूव्ह करत असेल तर आपण काय करू शकतो, ट्रेड करू शकतो. या तरीकेने म्हणजे काय, या सपोर्टला मार्केट काय करणार, सपोर्ट घेणार, रिटेस्ट करणार आणि मग खाली फ्लो मध्ये तो चालला जाईल या पद्धतीने. मग इथेही काय झालं बघा, मार्केटने एक्झॅक्टली या लेवलला रिस्पेक्ट केलेलं, सपोर्ट घेतला, रिटेस्ट पण दिलं, पण रिटेस्ट फेल झालं का, कारण की हा रिटेस्ट कंटिन्युएशन फॉर्म मध्ये, हा सरळ काय झाला, मार्केट सरळ वरती चाललं गेलं आणि सरळ खाली गेलं आणि पुन्हा मार्केट सरळ वरती गेलं. समजतंय? म्हणजे या लेवलला आपण ज्या लेवल सांगितलं होतं ज्या पद्धतीने, आपण त्या पद्धतीने मार्केटने काम नाही केलेलं आहे. मार्केटने जास्तीत जास्त इतकं जायला हवं होतं आणि त्यानंतर मार्केट या पद्धतीने खाली फॉल व्हायला हवा होता. आणि हा लो जो आहे हा यापेक्षा लोअर हाय जो होती असायला हवा होता, तर मार्केटने हे समोरचं टार्गेट दिलं असतं. म्हणजे ही पण लेवल आपली काय झाली, काम नाही केलं. मग आपण तुम्हाला सांगितलं होतं की मार्केट अशा कंडिशनमध्ये काय होणार, साईडवेज मध्ये राहणार. तर या चॅनलमध्ये मार्केट राहणार आज दिवसभर. मग आपल्याला हे एक ट्रेंड लाईन मिळालेली, या ट्रेंड लाईनच्या ब्रेकआउटवरती आपला एक ट्रेड बनलेला, ज्याच्यामध्ये आपलं एक छोटंसं 10 पॉईंटचा एसएल आणि 30 पॉईंटचा म्हणजे 1:3चा एक ट्रेड झालेला, ज्याच्यामध्ये आपण एक छोटंसं प्रॉफिट बुक केलं सपोज. तर हाही ट्रेड तुम्ही पकडणं थोडंसं डिफिकल्टच असणार आहे. बिकॉज का बघा, कारण इथे या कॅन्डलने काय केलेलं आहे, या कॅन्डलने डायरेक्ट वन शॉट मध्ये एंट्री आणि टार्गेट दोन्ही देऊन दिलेलं. आता जर तुमची ऑर्डर लागून असेल तरच तुम्ही तो ट्रेड घेऊ शकता आणि प्रॉफिट बुक करू शकता, तेही एकदम फास्ट मुवमेंट असेल तर. अदरवाईज सेकंड कॅन्डल मध्ये काय झालेलं बघा, रेड कॅन्डलने तो एसएल पण घेऊन घेतलेला वगैरे वगैरे, आणि पुन्हा मग एसएल घेतल्यानंतर आपण या ठिकाणी घुसणं थोडंसं डिफिकल्ट बनतं आपल्याला. म्हणजे तुम्ही जर ट्रेड घेतला असेल तो पहिलाच ट्रेड तुमचा बसला असेल तर ठीक, अदरवाईज तोही तुम्ही घेऊ शकत नाही. तर हाही ट्रेड काही कॉमन लोकांसाठी नव्हता. ट्रेंड लाईन पण आता कामाची आहे. सपोज एक रेंज मध्ये आपल्याला इथे मार्केट तुम्हाला दिसत असेल, एक रेंज मध्ये मार्केट आहे, तर आजचं मार्केट असं होतं. इन शॉर्ट, मार्केटने मूव्ह चांगला केलेला पाहतो म्हटलं तर 150 पॉईंटचा मूव्ह आहे, पण त्याच्यामध्ये आपल्या कामाचे काही 10-15 पॉईंट मिळाले असतील तर मिळाले असतील सगळ्यांना. आता आपण ह्याच लेवल कंटिन्यू करणार आहोत उद्याला. उद्याची तारीख किती आहे, 16. ओके, आता उद्या मार्केट या लेवललाच राहतं की कुठे ओपन होतं यावरती ते सगळं गेम जमेल. लाईव्ह मार्केटला जॉईन करत चला, तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये तुम्हाला सपोर्ट मिळेल, लेवल्स मिळतात, मार्केटच्या स्ट्रक्चरनुसार लेवल्स बदलतात. आपण लेवल काढून ठेवले तर मार्केट त्यालाच फॉलो करेल असं नसतं. होऊ शकतं मार्केट उद्या या चॅनललाच कंटिन्यू करेल किंवा खाली ओपन होईल किंवा वरती ओपन होईल, आणि जसं जसं ओपन होईल तसं आपण लाईव्ह मध्ये आपण त्याला डील करणार आहोत. आता शक्यतो जास्त चान्सेस तर रेंज बाउंडचेच दिसतात, जोपर्यंत ती रेंज तोडल्या जात नाही. एक ही जी रेंज दिसत आहे तुम्हाला, एक मोठी 150 पॉईंटची, या रेंजला तोडल्यानंतरच आपण काहीतरी बघू. खाली जर मार्केट ओपन होत आहे, एंट्री करण्याची पद्धत साधी असते, लेवलच्या खाली ओपन होत आहे, रिटेस्ट होत आहे, तर आपण नेक्स्ट टार्गेटसाठी मूव्ह करणार. तर तुम्हाला ही एंट्रीची स्टाईल लक्षात ठेवा, याच पद्धतीने मार्केटमध्ये एंटर करायचं असतं, अदरवाईज नाही करायचं असतं. आता मार्केटचं समजा इथे ओपन होत आहे, सपोर्ट घेत आहे, रिटेस्ट देत आहे, तर आपण समोरच्या टार्गेटचा विचार करणार. आता रिटेस्ट काय एवढा मोठा नसणार आहे तो डेफिनेटली. तर मार्केट कुठे ओपन होतं त्यानुसार आपण उद्याला ट्रेड करूया. आय होप तुम्हाला अनालिसिस लाईव्ह जे चालतं आवडत असेल.
आवडत असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. काही शंका असल्यास कमेंटमध्ये कमेंट करा. धन्यवाद.